जय हिंद, जय महाराष्ट्र बहिणींनो. मी रीता नरवाडे म्हणजे रीता प्रोडक्शन MH30 सरकारी योजना आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या, कारण की तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे अदितीताई तटकरे यांनी दिलेली खुशखबर. जशी रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे. आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी, मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधनं, किंवा ज्यांच्यात 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. तर अशा प्रकारे अदितीताई तटकरे यांनी आनंदाची बातमी दिली. सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे. खूप मोठी खुशखबर दिलेली आहे, कारण की सर्वच बहिणींसाठी ब्रेकिंग न्यूज आहे की आता बहिणींना 2100 रुपये सुरू होणार आहेत. तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय ऐकून लाडक्या बहिणीमध्ये खूप उत्साह सुरू आहे, खूप आनंद. आता बटन दाबल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. हा शब्द महायुती सरकार आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे. माझं अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून. तर अशा प्रकारे बहुतांश जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता सुरू झालेला आहे आणि 36 जिल्ह्याची यादी तयार झालेली आहे. या 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी एक 6 जिल्हे घेण्यात येणार आहेत. 6 ठिकाणी याचे पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणीचे. पण त्याच्यासाठी सुद्धा अट आहे, कारण की आधार लिंक असले तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार. त्याबद्दलची माहिती आपण फडणवीस साहेब काय देणार आहेत ते बघून घेऊया. 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. तर आधार लिंक आपलं जुडलेलं आहे की नाही हे तपासून घ्या, कारण की बँक खात्याशी तुमचं आधार लिंक जुडलेलं पाहिजे, तेव्हा कुठं तुम्हाला 2100 रुपये हे मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर पिवळे व केशरी राशन कार्ड बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तर तुमच्याकडे कसलं राशन कार्ड आहे हे सुद्धा बघून घ्या, कारण की तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड पाहिजे किंवा केशरी किंवा व्हाईट कलरचं म्हणजे पांढऱ्या कलरचं, हे 3 राशन कार्ड जर तुमच्याकडे असले तर तुम्हाला 2100 रुपये हे मिळू शकतील. तर तुमच्याकडे राशन कार्ड कसलं आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, कारण की वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. 2.5 लाख जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या 2100 रुपयापासून तुम्ही वंचित राहू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्नसुद्धा चेक करावं लागेल. तुमचं आधार लिंक बँकेशी जुडलेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करावं लागेल, कारण की या 4 आणि 5 दिवसातच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकणार आहेत. कारण की तुम्ही बघितलं अदितीताई तटकरे यांनी सुद्धा खूप आनंदाची बातमी दिलेली आहे. त्याचबरोबर फडणवीस साहेबांनी तुम्हाला आधार लिंकबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. तर अशी शासनाची नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या लाडक्या बहिणीच्या नवीन योजनेबद्दल नवीन माहिती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.